समोरून 10 लाख रुपये घेऊन जाणार ना दुसरा कोणतरी. तुम्ही चुप बसाव, काही बोलता तुम्ही. मला तर घरी जावं असं वाटून राहिलं का तर बॉय इथलं काही खाता नाही येऊन राहिलं, म्हणजे डोळ्यासमोर दिसून राहिलं पण खाता नाही येऊन राहिलं. भूक तर लागली मला. घरी जाऊया का आपण? काय तर कोणी तर पैसे. मूर्ख आहे भैरवी. काय गरज होती तिला जायची इथून? इथे थांबली असती, कदाचित जिंकली असती, पैसे मिळाले असते 10 लाख रुपये. अनिश, अरे भैरवी संयमीला गुंडांपासून सोडवायला गेलीये, तुझ्या पुतणीला. आणि तू हे 10 लाखाचं काय बोलतोयस? गुंड? नीलिमा आत्या, तू प्लीज मध्ये बोलू नकोस. हे सगळं तुझ्यामुळे घडतंय. संयमीला गुंडांनी नेलंय का तुझ्या नवऱ्यानी, पक्क्यानी? तू ना प्लीज इथून जा. प्लीज जा, मी हात जोडतो तुझ्या समोर. जा तुझ्या नवऱ्याकडे, नाहीतर पोलीस कंप्लेंट तरी कर त्याच्या अगेन्स्ट. नाही, तू अशी सहजासहजी सांगणार नाहीस. कारण जर जायचं असतं ना तर तू या आधीच गेली असतीस. मीच तुला आता तुझ्या गुंड नवऱ्याकडे सोडून येतो. चल तू. अनिश, अनिश, अरे बापा आली. कुठे चाललायस तू अनिश? भैरवी, थँक गॉड तू आलीस. तुला माहितीये फक्त 40 मिनिट्स राहिलेत कॉम्पिटिशन साठी. चल चल तू चल, लवकर कम्प्लीट कर. काय फक्त 40 मिनिटं? पण बाबू आणि 40च मिनिटं राहिले ना. 40 मिनिटात काय होणार ते दहीत्री? जिंकणार तरी कसं? प्लीज तू पार्टिसिपेट कर. मी करणार नाही पण तू कर आता प्लीज. प्लीज यू कॅन डू इट. जा बाबा आता जा. काय जा. ऑल द बेस्ट. दिले चान्स काय ऑल द बेस्ट. चान्स मिळाला पाहिजे ना. कॉम्पिटिशनला एकदम रंग चढलेला आहे, एकदम अटीतटीची होतीये. कॉम्पिटिशन मध्ये आता फक्त मिस्टर शिखर राजदा आणि मिस गौरी पुंडलिक हे 2च कंटेस्टंट्स उरलेले आहेत. स्पर्धेचे शेवटचे 40 मिनिटं केवळ उरलेले असताना कदाचित मिस गौरी पुंडलिक यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला असावा. त्यांचा पदार्थ जसा अपेक्षित आहे तसा होतोय असं नाही. माझ्या मते स्पर्धेचा निर्णय स्पष्ट आहे नाही का? कदम हॉटेल्स आणि हॉस्पिटॅलिटीने आयोजित केलेल्या पाककला स्पर्धा 2025चा निकाल जाहीर होतोय आणि याचे विजेते आहेत मिस्टर थांबा. स्पर्धा संपायला अजून 40 मिनिटं आहेत आणि मला प्रयत्न करायचा आहे. मॅडम थांबा. इतक्या लोकांना हरवून मिस्टर राजदा इथपर्यंत पोहोचलेत
आमच्यासाठी ही स्पर्धा आता इथे संपली आहे. स्पर्धा अजून संपली नाहीये, कारण मी हरले नाहीये. मला अजूनही स्पर्धेत भाग घ्यायचा आहे. मी वेळेवर सगळ्या फॉर्मॅलिटीज केलेल्या आहेत, वेळेवर रजिस्ट्रेशन केलेलं आहे. सो प्लीज मला हा पदार्थ बनवू द्या. जजेस, प्लीज आय रिक्वेस्ट यू, मला एक संधी द्या. वेट, एक मिनिट. या इथे येऊन परत गेल्यात याचा अर्थ त्या स्पर्धेतून त्यांनी ऑलरेडी क्विट केलंय. मी इथनं का गेले हे जर मी सगळ्यांना सांगितलं तर तुम्हाला क्विट करावं लागेल मिस्टर राजदा. सो प्लीज जजेस, प्लीज. मला वाटतं यांना एक चान्स द्यायला हवा. यू गो अहेड. थँक्यू. काय रे, परवा माझगावकरांच्या घरी येऊन जगताप साहेबांनी समज दिली होती ना तुला, तरी समजला नाही का? कशाला उचललास त्या पोरीला? म्हणून उचलली नाही साहेब. नाही, तुला असं समजणार नाही. माच आला ना तुला, चांगल्या लंब्या केसमध्ये आत टाकतो. घ्या रे आला. अरे सोड मित्रा, सोड. बस काय साहेब, आपली दोस्ती आजची आहे का? अहो ते चालूच राहणार. कधी मी आत, तुम्ही बाहेर, तुम्ही आत, मी बाहेर, हे असं चालूच राहणार ना साहेब. काय ना, त्या मुलीला उचलण्यासाठी आपल्याला पैसे मिळाले होते. त्या पांढऱ्या उंदीरने आपल्याला सुपारी दिली होती. काय बाबू? पांढरा उंदीर? हो साहेब. शिखर राजदान नव्हतं. अहो, आम्हाला वेगळ्याच पोरीला उचलायची सुपारी दिली होती, पण आम्ही भलत्याच पोरीला उचलून आणलं. हे बरं झालं की सगळे पैसे आधीच घेतले, तर नंतर भेटले नसतं ना साहेब. तेव्हा तुम्ही मला सोडा आणि त्याला पकडा. तो कुठे आहे हे दाखवू शकतो आपण. हा, भैरवी माझगावकरांनी कॉम्पिटिशनमध्ये आल्यापासून कॉम्पिटिशनचा मूड, टेम्परेचर एकदम बदलून टाकलंय. आता बघूयात की मिस्टर राजदा जिंकतात की मिसेस भैरवी हार कर भी जीतने वाली बाजीगर बनतायत का ते. आता कॉम्पिटिशनला उरलेत फक्त 20 मिनिटं. या 20 मिनिटांनंतर कळेल की कोण होणार आहे या कॉम्पिटिशनच्या विजेता किंवा विजेते. मिसेस भैरवींचा हात मात्र एकदम कुशल गृहिणीप्रमाणे पटापट चालतोय. त्यांचा स्पीड वाखाणण्याजोगा आहे. असं वाटतं या पदार्थाची रेसिपी त्यांना एकदम तोंडपाठच आहे. आहे ना, आमच्या बाईंनी शिकवली. सुगंध खूप छान येतोय यांच्या रेसिपीचा. मलाही आला. वा सुनबाई, वा 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 वा. तुम्हाला काय वाटतंय, कोण ठरेल कॉम्पिटिशनची विजेता? हे काय, मिस्टर राजदांना कोणी चिअरअप का नाही करत आहे? कम ऑन राजदा, राजदा.
सॉरी सॉरी. ओ नो. तू मुद्दाम केलंयस हे. जरेस तुम्ही आता बघितलं असेल ह्यानी मुद्दाम माझ्या डिशमध्ये पाणी ओतलंय. नाही नाही नाही, माझा पाय अडकला इकडे आणि मी तोल जाऊन मी पडलो, त्यामुळे पाणी चढलं. मी मुद्दाम नाही केलंय. व्हॉट नॉनसेन्स. हे चुकून झालेलं नाहीये, तू मुद्दाम केलेस. जजेस, आय रिक्वेस्ट यू प्लीज ही स्पर्धा तुम्ही बाद करा, कारण का हा माणूस अनफेअर गेम खेळलाय. मी काय अनफेअर खेळलोय? माझ्यावर खोटे आरोप करू नकोस हं, भैरवी. मी खोटे आरोप करत नाहीये. तू अनफेअर गेम खेळलेला आहेस आणि तुझ्यावर आता कोणीही विश्वास ठेवणार नाहीये. मी अनफेअर गेम खेळलोय. तुझ्याकडे काय पुरावा आहे? पुरावा आहे मिस्टर राजदा. घेऊन या रे त्याला. घेऊन या. तुम्ही भैरवी माझगावकरची सुपारी याला दिली होती ना? यासाठी आम्ही तुम्हाला अटक करायला आलो. चला. नाही नाही नाही, मी असं काही नाही केलं. मी या माणसाला ओळखत सुद्धा नाही. बस काय पांढऱ्या भाऊ,